श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7। श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा। आपुल्या कृपे करोण, अल्पवर्णिले आपुले गुण। श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा। अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती। स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणोनी यती परब्रह्म। वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी। हेरळी कराधिक शास्त्रासी, वेतने देऊनी ठेविले। त्या समयी मुंबापुरी, विष्णू बुवा ब्रह्मचारी। प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोकाउपदेशिती। कैकांचे भ्रम दवडिले, परधर्मोपदेशका जिंकले। कुमार्गवर्ती यांसी आणिले, सन्मार्गावरी तयांनी। त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी। बहुत करोने खटपटी, बुवांसी शेवटी आणिले। नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत। भाषणे श्रोती यांचे चित्त, आकर्षुनी घेती ते। रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी। करती तेणे अंतरी, नृपती बहु सुखावे। अमृतानुभवादी ग्रंथ, आणि ज्ञानेश्वरी विख्यात। कित्येक संस्कृत प्राकृत, वेदांत ग्रंथ होते जे। त्यांचे करुणिया विवरण, संतोषित केले सर्वजण। तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी। ख्याती वाढली लोकांत, स्तुती करती जन समस्त। सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे। जे भक्ताजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार। ते समर्थयतीश्वर, अक्कलकोटी नांदती। एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती। श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी। पहावयायतींचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण। काही वेदांत विषय काढून, प्रश्न करती स्वामींसी। ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार। ऐसे कोणी सत्वर, यतिराज हासले। मुके काही न बोलती, वारंवार हास्य करीती। पाहोनी ऐसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी। हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी। लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले। तेथोने निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी। लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो। परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करती त्याची भक्ती। परी हा ब्रह्म तुम्हा प्रती, पडला असे सत्याची। पाहोनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण। वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना। ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी। विकल्प पातला मनी, स्वामीसी तुष्ट मानिती। नित्य नियम सारोण, ब्रह्मचारी करती शयन। जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले। निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी। एक स्वप्न तयासी, चमत्कारी पडलेसे। आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य। महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे। ऐसे पाहोनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी। बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे। जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी। त्यांनी धरोणी बुवांसी, सावध केले त्यावेळी। हृदय धडधडा उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले। तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणून। मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त। म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती। असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामीपाशी। पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हासले। मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार। होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे। तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी, काय म्हणून भ्यालासी।
जरी व्यथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे ध्येय नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची बुवां प्रती पडली खूण धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित तया समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यातुनी मुक्ते निवडुनी सुंदर त्यांचा करोनी आहार अर्पी शंकरा विष्णू कवी इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु।